श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आज दुपारी 2 वाजल्यापासून तब्बल 6160 क्युसेक वेगाने पाणी नदी पात्रात सोडण्यात आलंय। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणात जलसाठा झपाट्याने वाढतोय। ही वाढती आवक लक्षात घेऊन प्रशासनाने विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतलाय। आज दुपारी 2 वाजल्यापासून तब्बल 6160 क्युसेकनं पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आलं। या वाढत्या विसर्गामुळे नाशिक शहरात गोदावरी नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढते। दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या कमरेच्या खालपर्यंत पाणी पोहोचलंय, जे या भागातील पूरस्थितीचा महत्त्वाचा सूचक मानलं जातं। धरण क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने विसर्ग पुढील काही तासात आणखी वाढवला जाऊ शकतो असा अंदाज आहे। गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।